स्वागत करताय आणि दाखवताय चून कापा. तर साहित्य लिहून घेवा. घेवा क ना, साहित्य लिहून घ्या. लिहून घेवा. चून, उकडलेल्या बटाट्याचा किस, साखर आणि वेलची पूड. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं आणि आता मिक्सिंग आधी आहे. प्रमाण पण सांगा काय. सांगते. हा, चून एक रसाचा नारळ, त्याचं खवलेलं हे चून ते घ्यायचं आणि ते आम्ही जरा मिक्सरला लावतो. म्हणजे आमच्या भाषेत घसघटवतो. जास्त बारीक नाही का, म्हणजे घसघटवणं असं म्हणतो. बारीक भरड काढतात. म्हणजे जरा असं ते कापड की असं मस्त एकसारखं दिसतं, छान दिसतं. हा एका नारळाचा किस चून, म्हणजे आम्ही ते म्हणतो चून. आणि तो नारळ सुद्धा खवते वेळी ना, ही नारळाची वाटी असते ती पूर्णपणे नाही, हे पांढरा रंग येईपर्यंत, काळं आत पडताना ते नाही येतं का, म्हणजे मग वडी कापड दिसते. कापा वडी नाही, बटाट्याचा उकडलेल्या बटाट्याचा हा किस एका मध्यम आकारात. छान मऊ पण होईल ना याच्याने ते. आणि साखर किती, त्याला पाऊण किलो साखर. काही लोक आमची जी ऍक्च्युअल करतात, काही लोक किलोवर नाही घेत. मग एवढं खोबरं असेल तर एवढं त्याच्या पाऊणपट, खोबऱ्याच्या पाऊणपट साखर घेतात. आणि हे चांगलं मिक्स करायचं इकडे. बरं, हे छान मिक्सिंग होतंय तोपर्यंत आपण ह्यांच्यात आणखीन कोणाला आणि काय काय आवडतं, कारण त्यांचा स्वयंपाक फेमस आहे, तर कुठच्या रेसिपीज आवडत आहेत बघूया ना. त्या चिकनचे पदार्थ अतिशय उत्कृष्ट बनवतात. शाकाहारी असू दे, मांसाहारी असू दे, कुठचेही बनवतात. पण बघायला गेलं तर चिकनचे पदार्थ तिचे मला खूप आवडतात. खूप छान प्रकारे बनवते ते. आणि कुठची गोष्ट बघितल्यानंतर आत्मसात कसं करायचं आणि ते येऊन दुसऱ्या दिवशी कसं करायचं हे तिच्याकडूनच शिकावं. चून, साखर आणि उकडलेला बटाटा अशा तिन्ही गोष्टी आपण मिक्स केल्या एकत्र. आता आपण ते शिजवणार, आळवणार. हे आळवायला जवळजवळ पाऊण एक तास. खूप वेळ लागतो ना मंद आचेवरती. आणि काही लोक म्हणजे जास्त जर करायचं असेल तर ह्याच्यात आम्ही साय घालतो, जरा साय दुधाची, जरा छान लागतं ना, पण त्याच्याने मस्त लागते. याला अगदी मंद आचेवरती तुम्हाला करायला लागेल. आणि हे बरोबर पाऊण एक तास असं चांगलं ढवळावं लागतं व्यवस्थित. ठीक आहे, तर आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि मग ते आणि नेहमीप्रमाणे होत आलं की मग ही वेलची पूड असते ती त्यात घालायला. ओके, ठीक आहे, हे करून घेऊया आपण. व्यवस्थित आळत आलंय ना आता. हो. आता घालूया वेलची पावडर. हो, जरा घाल. जायफळ पण याच्यात नाही, फक्त वेलची. साखर असली की आम्ही वेलची पावडर घालतो आणि जायफळ नाही. गुळ असला की जायफळ. पुरे थोडी अजून घालू. आता हे आपल्याला ताटलीत थापायला लागेल. ओके, तसं थापून घेऊया म्हणजे मग वड्या पाडता येतील. ओके, व्यवस्थित ना. हो, व्यवस्थित. हे आपण आता थापून घेतलेलं आहे आणि त्या आळलाय बऱ्यापैकी. तर आपल्याला आवडीच्या शेपच्या वड्या पाडायच्या, कापा पाडायची, नॉट वड्या, कापा करायची आपल्याला आवडीच्या शेपची. आणि त्याच्या वरण आणखीन काय तुम्हाला असं सजवता वगैरे तुम्ही? नाही ना. ही छान आपली अशी घरगुती चून कापा तयार झालेली आहेत. तर साहित्य आणि कृती घ्या, तोपर्यंत आम्ही जरा याच्या वड्या काढून घेऊ. चून कापा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या खोबऱ्याचा किस, उकडून कुस्करलेला बटाटा, पिठी साखर आणि वेलची पूड. कृती: ओलं खोबरं मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावं. बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये एक उकडून कुस्करलेला बटाटा, वेलची पूड आणि चवीनुसार साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पाऊण तास हे मिश्रण मंद आचेवर आळवून घ्यावं. गरम असतानाच ताटामध्ये हे मिश्रण पसरून त्याच्या वड्या पाडाव्यात.